काही राशी अशा आहेत ज्यांनी मोत्याची अंगठी अर्थात मोती असलेली जर अंगठी घातली तर त्याचा त्यांना लाभ होतो. आता त्या राशी कोणत्या आहेत आणि लाभ कशा प्रकारचा होतो, चला जाणून घेऊया. रत्नशास्त्रामध्ये नवग्रहांचे दोष शांत करण्यासाठी किंवा त्यांचे शुभ फळ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रत्नांचा वापर केला जातो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं रत्न म्हणजे मोती, जे अत्यंत शांत आणि प्रभावी रत्न मानलं जातं. मोत्याचा संबंध थेट चंद्राशी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या पत्रिकेत चंद्र कमकुवत असतो त्यांना मानसिक शांतता नसते, मानसिक अस्वस्थता, झोप न लागणं या गोष्टींचा अनुभव येतो आणि अशा लोकांना प्रगतीसाठी आणि मानसिक शांतीसाठी मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. तसं तर कुंडलीतील चंद्राच्या स्थितीवरच मोती घालण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही राशींसाठी मात्र मोती शुभ असतो मुळातच. जसं की कर्क राशीचा स्वामीच चंद्र आहे, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी मोती घालणं अत्यंत लाभदायी ठरतं. त्यामुळे त्यांच्यातील मानसिक चंचलता कमी होते, नशिबाची साथ त्यांना मिळायला लागते. कर्क ही प्रचंड भावनिक रास आहे. सगळे निर्णय ते भावनेच्या पातळीवर घेतात, लोकांमध्ये खूप इमोशनली अडकलेले असतात आणि मग या सगळ्या गोष्टी कधीकधी हाताळण्याच्या पलीकडे जातात. त्यांचेच इमोशन्स त्यांना हाताळता येत नाहीत. अतिभावनिकता त्यांना कमकुवत करून टाकते आणि हे नियंत्रणात आणायचं असेल तर मोती घालायचा सल्ला दिला जातो, कारण मोती तुम्हाला मानसिक स्थिरतासुद्धा देतो. मंडळी, ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. आपलं मन हे चंद्राप्रमाणे चंचल असतं. चंद्र रोज जशा कला बदलतो तसं आपलं मनही आज असं उद्या तसं, आज खूप आनंदी वाटतंय, उद्या उदास वाटतंय, असं सतत बदलत राहतं. आणि ज्या व्यक्तींना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही, ज्या भावनेमध्ये वाहून जातात, त्यांच्यासाठी मोती हे रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो. आता कर्क राशीबद्दल आपण जाणून घेतलंच. त्यानंतरची आणखीन एक रास जिने मोती घातला तर तिला लाभ होतो ती म्हणजे मीन रास. कारण मीन राससुद्धा प्रचंड भावनिक असते आणि मीन राशीला सुद्धा मनाचं अस्थैर्य किंवा मनाची चंचलता या गोष्टींचा त्रास होतो नाही म्हटलं तरी, तर त्यांच्यासाठी सुद्धा मोती घालण्याचा सल्ला लाभ देणारा ठरतो. त्यानंतरची रास आहे धनुरास. तसं तर धनुराशीची लोक भरपूर ठाम असतात. भावनिक अस्थिरता यांच्याकडे अजिबात नसते. भावनांवर यांचं चांगलं नियंत्रण असतं. पण तरीसुद्धा धनु ही गुरुची रास आहे आणि या राशीला चंद्र नक्कीच लाभ देतो आणि म्हणून मोती घालणं यांच्यासाठी प्रगतीच्या दृष्टीने लाभाचं ठरतं. धनुराशीच्या लोकांनी वैयक्तिक कुंडलीत चंद्राची स्थिती पाहून मोती धारण केला तर प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. त्यानंतरच्या दोन राशी म्हणजे वृश्चिक आणि मेष. खरं तर या दोन्ही राशी मंगळाच्या आहेत, तापट असतात प्रचंड. यांचा राग म्हणजे कहर असतो, कहर, आणि म्हणूनच यांना शांत करण्यासाठी चंद्राची गरज असते, शीतलतेची गरज असते. म्हणून यांनी मोती धारण करावा, जेणेकरून थोडंसं रागावर नियंत्रण मिळवणं यांना शक्य होईल. आता कधीकधी राग व्यक्त करणं अगदी योग्य असतं बरं का, काही ठिकाणी त्याची गरज असते. पण जेव्हा त्या रागाचा आपल्यालाच त्रास व्हायला लागतो तेव्हा मात्र कुठेतरी थांबायला हवं आणि यासाठी नक्कीच ही मोत्याची अंगठी मेष आणि वृश्चिक राशींना मदत करते. पण त्यातही मगाशी म्हटलं तसं तुमच्या वैयक्तिक कुंडलीत चंद्राची स्थिती काय आहे यासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊनच ती अंगठी धारण करावी. या झाल्या त्या मुख्य 5 राशी ज्यांनी मोती धारण केला तर त्यांना लाभ होतो. पण या व्यतिरिक्त बाकी राशींचं काय, त्या मोती धारण करू शकत नाहीत का? तर असं अजिबात नाही आहे. फक्त मगाशी म्हटलं तसं की तुमच्या समस्या काय आहेत, तुम्हाला मानसिक त्रास आहे का, तुम्हाला भावनिक चंचलता आहे का, तुमच्या वैयक्तिक कुंडलीत चंद्राची स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्या गोष्टींचा अभ्यास करून मगच मोत्याची अंगठी निवडावी. आता ज्यांना मोती लाभणार आहे त्यांनी तो कसा घालायचा आहे, तर मोती नेहमी चांदीच्या अंगठीत किंवा लॉकेटमध्ये बनवावा. चंद्राचा संबंध चांदीशी असल्यामुळे सोन्याऐवजी चांदीमध्ये मोती घालणं सर्वोत्तम मानलं जातं. कोणत्या बोटात घालायचं आहे? पुरुषांनी किंवा महिलांनी मोत्याची अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत परिधान करावी. मोती धारण करण्यासाठी सोमवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी पूजेनंतर मोती धारण करावा. अंगठी घालण्यापूर्वी ती गंगाजल आणि कच्च्या दुधात काही वेळ ठेवून शुद्ध करून घ्यावी आणि मग चंद्राच्या मंत्राचा जप करावा आणि मग ही अंगठी घालावी. मोती घालण्याचे काय फायदे होतात? अद्भुत फायदे आहेत. मानसिक शांतता लाभते. जर तुम्हाला खूप जास्त राग येत असेल किंवा मन नेहमी अशांत राहत असेल तर मोती घातल्याने मन शांत होतं, रागावर नियंत्रण येतं.
अनिद्रा किंवा तणावापासून मुक्ती मिळते. ज्या लोकांना रात्रीची चांगली झोप येत नाही, जे नेहमी डिप्रेशन, तणावाखाली असतात, त्यांच्यासाठी मोती मानसिक स्थैर्य देतो. पत्रिकेत चंद्र मजबूत झाल्याने व्यवसायात आणि नोकरीतही यश मिळतं, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. मंडळी, हे झालं मोती या रत्नाविषयी. पण तुम्हाला आणखीन कोणत्या रत्नाविषयी जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.